नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण जो काही सोशल स्टडीजचा किंवा सोशल सायन्सचा 500 संभाव्य प्रश्नांचा 100च्या असे 5 संचांची सिरीज चालू केली होती। त्याच्यातले 3 संच आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत। आता आज आपण चौथा संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तो ही सोशल स्टडीजचा जो की आपल्या पेपर 1 आणि पेपर 2 ला खूप उपयुक्त आहे। इवन आपल्याला टेट मध्ये सुद्धा उपयोगाला येणार आहे पुढे। आणि हे जे काही संभाव्य प्रश्न संच आहेत जे की आतापर्यंत 3 झालेले आहेत, 1, 2 आणि 3, हे आतापर्यंत तुम्ही पाहिले नसेल तर ते अगोदर पाहून घ्या। तर आता आज आपण पाहू संभाव्य प्रश्न संच 4। आणि हा प्रश्न संच सुरू होण्याच्या अगोदर मी एक गोष्ट क्लिअर करतो की या प्रश्न संचामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इवन विज्ञान सुद्धा इन्क्लूड आहे। तुम्ही प्रश्न संच 1, 2 आणि 3 पाहिला असेल तर ते पाहताना तुम्हाला लक्षात आलं असेल की जसं जसं प्रश्न संच आपला पुढे जात आहे तसं काठिण्य पातळी वाढत जात आहे। तर आता हा जो आपण चौथा प्रश्न संच पाहणार आहोत याची काठिण्य पातळी अति उच्च टोकाला पोहोचलेली आहे आणि 5व्याची काठिण्य पातळी तुम्ही विचार करू शकणार नाही इथपर्यंत असणार आहे। तर आता आपण चौथा प्रश्न संच पाहू। कोणते हरिण नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे? तर काश्मीरी हरिण हे नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे। गड्डी हे कोणते लोक आहेत? लक्षात घ्या, गड्डी हे आदिवासी लोक आहेत। गड्डी हे लोक काय पाळतात? तर गड्डी हे लोक शेळ्या मेंढ्यांचे कळप पाळतात। लक्षात घ्या, गड्डी हे लोक शेळ्या मेंढ्यांचे कळप पाळतात। गुजरी हे कोणते लोक आहेत व ते उदरनिर्वाह कसा करतात? गुजरी हे कोणते लोक आहेत व ते उदरनिर्वाह कसा करतात? गुजरी हे परंपरेने स्थलांतर करणारे लोक आहेत व ते पशुपालन करून उदरनिर्वाह करतात। चंपा लोक कोठे राहतात? चंपा लोक कोठे राहतात? तर चंपा लोक हे सिंधू खोऱ्याच्या वरच्या भागात राहतात। चंपा लोक कसे जीवन जगतात? तर चंपा लोक हे भटके गुराख्याचे जीवन जगतात। अबोर आणि आपातानी या गटांची मायभूमी कोणती? अबोर आणि आपातानी या गटांची मायभूमी कोणती? तर अरुणाचल प्रदेश ही अबोर आणि आपातानी या गटांची मायभूमी आहे। काश्मीर मधील दाल सरोवराच्या किनाऱ्यावर कशाच्या बागा आहेत? तर द्राक्षाच्या बागा आहेत। लक्षात घ्या, काश्मीर मधील दाल सरोवराच्या किनाऱ्यावर कशाच्या बागा आहेत? तर द्राक्षाच्या। जम्मू काश्मीरचा पारंपरिक व्यवसाय कोणता? जम्मू काश्मीरचा पारंपरिक व्यवसाय हा हस्तकला आहे। हस्तकला हा जम्मू काश्मीरचा पारंपरिक व्यवसाय आहे। पूर्वनियोजित गिरिभ्रमण कोठे प्रसिद्ध आहे? तर पूर्वनियोजित गिरिभ्रमण बृहत हिमालयाच्या बर्फाळ शिखरांवर आहे। देवांची भूमी कोणती? तर उत्तराखंड ही देवांची भूमी आहे। बौद्ध धर्मीय लोकांसाठी पवित्र बुद्ध विहार कोठे आहे? बौद्ध धर्मीय लोकांसाठी पवित्र बुद्ध विहार कोठे आहे? तर हिमालया पलीकडे प्रदेशांमध्ये। लक्षात घ्या, हिमालया पलीकडील प्रदेशांमध्ये बौद्ध धर्मीय लोकांसाठी पवित्र बुद्ध विहार आहे। सर्वाधिक हिमाच्छादित प्रदेश कुठला? तर काराकोरम। सर्वाधिक हिमाच्छादित प्रदेश हा काराकोरम आहे। राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी कोणती? तर लुनी नदी। लुनी नदी ही राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी आहे। लुनी नदीला कशाची नदी म्हणतात? तर लवणारी नदी म्हणजेच संस्कृत मध्ये मिठाची नदी असे म्हणतात। लक्षात घ्या, लुनी नदीला लवणारी नदी म्हणजेच संस्कृत मध्ये मिठाची नदी असे म्हणतात। भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश कोणता? तर राजस्थान हा भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश आहे। लाल दगड कोणत्या नावाने ओळखला जातो? तर लाल दगड हा घाटू पत्थर या नावाने ओळखला जातो। बागर कशाला म्हणतात? तर लुनी आणि घग्गर नदीच्या प्रदेशाला बागर म्हणतात। परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता हा प्रश्न। बागर कशाला म्हणतात? तर लुनी आणि घग्गर नदीच्या प्रदेशाला बागर म्हणतात। हरियाणातील हंगामी नदी कोणती? तर हरियाणातील हंगामी नदी ही घग्गर नदी आहे। दूध संकलन करण्याचे अग्रगण्य केंद्र कोणते? तर अमृतसर हे दूध संकलन करण्याचे अग्रगण्य केंद्र आहे। तराई हा कसला प्रदेश आहे? तर तराई हा दलदलीचा प्रदेश आहे। मध्यांबराच्या वरच्या स्तरास काय म्हणतात? तर मध्यांबराच्या वरच्या स्तरात आयनांबर म्हणतात।
बाह्यंबरामध्ये कोणते हलके वायू आढळतात? तर बाह्यंबरामध्ये हायड्रोजन सारखे हलके वायू आढळतात. वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे काय? तर वातावरणाची अल्पकालीन स्थिती ही हवा असते. जलबिंदू मोठे जड व स्थायीरूप बनतात आणि खाली येऊ लागतात, त्यांना काय म्हणतात? तर त्यांना गारा म्हणतात. लक्षात घ्या, जलबिंदू मोठे जड व स्थायीरूप बनतात आणि खाली येऊ लागतात, त्यांना गारा म्हणतात. गारा भूपृष्ठावर कधी पडतात? तर ऊर्ध्वगामी हवेचा वेग कमी झाल्यावर गारा भूपृष्ठावर पडतात. ब्लॉसम शॉवर कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? तर ब्लॉसम शॉवर हे कॉफीच्या पिकासाठी उपयुक्त असते. इस्रायलच्या दक्षिणेस काय आहे? तर इस्रायलच्या दक्षिणेत हे आकाबाचे आखात आहे. लक्षात घ्या, इस्रायलच्या दक्षिणेस आकाबाचे आखात आहे. सौदी अरेबियाच्या आग्नेयेस कोणता देश आहे? तर सौदी अरेबियाच्या आग्नेयेस ओमान देश आहे. लक्षात घ्या, मागची जी परीक्षा झाली होती 2019 ची पेपर 2, त्याच्यामध्ये भारताच्या उत्तरेत कोणता देश आहे असं विचारलं होतं. तर ह्या वेळेस भारताबद्दल नाही विचारणार, तर दुसऱ्या देशाबद्दल विचारलं जाऊ शकतं. म्हणून इस्रायलच्या दक्षिणेस काय आहे? तर इस्रायलच्या दक्षिणेस आकाबाचे आखात आहे. सौदी अरेबियाच्या आग्नेयेस कोणता देश आहे? तर सौदी अरेबियाच्या आग्नेयेस ओमान हा देश आहे. पूर्व मलेशिया पूर्णपणे कोणत्या बेटावर आहे? तर पूर्व मलेशिया पूर्णपणे बोर्निया बेटावर आहे. पश्चिम मलेशियाच्या उत्तरेस कोणता देश आहे? तर पश्चिम मलेशियाच्या उत्तरेस थायलंड हा देश आहे. जेद्दा हे काय आहे? जेद्दा हे एक बंदर आहे. पेराक हे शहर कशावर वसले आहे? तर पेराक हे शहर पेराक नदीच्या किनारी वसले आहे. लक्षात घ्या, पेराक हे शहर कशावर वसले आहे? तर पेराक हे शहर पेराक नदीच्या किनारी वसले आहे. आता मागचा 2019चा पेपर पहा, त्याच्या पेपर 2 मध्ये इटली बाबत विधान आलं होते. इटली हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर आता दुसरे जे शहर आहेत ते कशावर वसले आहेत ते विचारलं जाऊ शकतं. नागासाकी हे शहर कोणत्या बेटावर वसले आहे? तर नागासाकी हे शहर क्युशू बेटावर पश्चिमेकडे वसले आहे. जिथे की अणुबॉम्ब टाकले गेले होते नागासाकी आणि हिरोशिमा, त्यातला नागासाकी हे शहर कोणत्या बेटावर वसले आहे? तर क्युशी बेटावर पश्चिमेकडे वसले आहे. श्रीलंकेची जुन्या काळातील राजधानी कोणती? तर श्रीलंकेतील जुन्या काळातली राजधानी ही अनुराधापूर आहे. सागरी मैदान म्हणजे काय? सागर तळाच्या सपाट व सखल भागाला सागरी मैदान म्हणतात. लक्षात घ्या, सागर तळाचा जो काही सपाट आणि सखल भाग असतो त्याला सागरी मैदान म्हणतात. पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणती? तर मरियाना गर्ता ही पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे. बाल्टिक समुद्राची क्षारता किती आहे? तर फक्त 6%. सर्वात कमी क्षार हे बाल्टिक समुद्रात आहेत. मासे खाडीत कधी येतात? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला सरळ सरळ, मासे खाडीत कधी येतात? तर तिथं भरती दिलेली असते, ओहोटी दिलेली असते, आणखी वेगळे काही ऑप्शन असू शकतात. तर मासे हे खाडीत भरतीच्या पाण्याबरोबर येतात. कोणत्या व्यवसायात श्रमाचा मोबदला भरपूर मिळतो? तर द्वितीय व्यवसायात श्रमाचा मोबदला भरपूर मिळतो. जे काही प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ व्यवसाय आहेत त्यातले विधान खूप महत्वाचे आहेत. कोणत्या व्यवसायात श्रमाचा मोबदला भरपूर मिळतो? तर द्वितीय व्यवसायात श्रमाचा मोबदला भरपूर मिळतो. आता जे शिक्षक आहे ते कोणत्या व्यवसायाचे उदाहरण आहे? तर शिक्षक हे चतुर्थ व्यवसायाचे उदाहरण आहे. किंबर्ले येथे कशाच्या खाणी आहेत? तर किंबर्ले येथे हिऱ्याच्या खाणी आहेत. लिम्पोपो म्हणजे काय? तर लिम्पोपो म्हणजे सुसर. रॉकी पर्वतीय भागात कोणते पठार आहे? तर रॉकी पर्वतीय भागात कोलोरॅडो पठार आहे. लक्षात घ्या, रॉकी पर्वतीय भागात कोलोरॅडो हे पठार आहे. भूकवचाच्या वरच्या भागास काय म्हणतात? तर भूकवचाच्या वरच्या भागास सियाल म्हणतात. सियालच्या खालील थरास काय म्हणतात? तर सियालच्या खालील थरास सायमा म्हणतात. आता हे जे काही सियाल आहे, सायमा आहे, हे 8वीच्या भूगोलाच्या पुस्तकातील आहे. ते आपण नंतर एकदम डीप मध्ये व्यवस्थितपणे पाहणार आहोत. बाह्य गाभा कसा असतो? तर बाह्य गाभा हा द्रवरूप असतो. म्हणजे आता जो काही पृथ्वीचा बाह्य गाभा आहे तो द्रवरूप असतो. पृथ्वीचे जे अंतरंग आहे त्याच्यातील बाह्य गाभा हा द्रवरूप अवस्थेत असतो.
मंद भू हालचालीमुळे कशांची निर्मिती प्रक्रिया होते? तर मंद भू हालचालीमुळे वलीकरण व विभंगाची निर्मिती होते. हा सुद्धा भाग 8वीच्या भूगोलाच्या पुस्तकातला आहे, तो आपण नंतर एकदम व्यवस्थित सविस्तरपणे पाहूत. खचदरीचे दोन्ही उतार कसे असतात? तर खचदरीचे दोन्ही उतार हे तीव्र स्वरूपाचे असतात. भूकंपाच्या दुय्यम लहरी कशा पसरतात? तर भूकंपाच्या दुय्यम लहरी ह्या नाभी केंद्रकापासून चहूबाजूंना पसरतात. खचदरीचे दोन्ही उतार कसे असतात? तर खचदरीचे दोन्ही उतार हे तीव्र स्वरूपाचे असतात. भूकंपाच्या दुय्यम लहरी कशा पसरतात? तर भूकंपाच्या दुय्यम लहरी ह्या नाभी केंद्रकापासून चहूबाजूंना पसरतात. आपला आता भूगोलाचा भाग संपलेला आहे. आता आपण इतिहासामध्ये वळतो. इतिहासामधले महत्त्वाचे संभाव्य प्रश्न आहेत हे. सम्यक चरित्र म्हणजे काय? पंचमहावृत्तानुसार आचरण करणे म्हणजे सम्यक चरित्र होय. तृष्णा म्हणजे काय? मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण असते, यालाच तृष्णा असे म्हणतात. बिंबिसारच्या दरबारात कोण प्रसिद्ध वैद्य होता? तर जीवक नावाचा बिंबिसारच्या दरबारात प्रसिद्ध वैद्य होता. हा प्रश्न 2018ला विचारला गेला होता. त्रिपिटकातील थेरी गाथा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रचना कोण केल्या आहेत? तर बौद्ध संघातील स्त्रियांनी केलेल्या आहेत. लक्षात घ्या, त्रिपिटकातील थेरी गाथा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रचना ह्या बौद्ध संघातील स्त्रियांनी केलेल्या आहेत. पल्लव राजे कोणत्या पंथाचे आश्रयदाते होते? तर पल्लव राजे हे शैव व वैष्णव पंथांचे आश्रयदाते होते. भारत व श्रीलंकेच्या परस्पर संबंधाची माहिती देणारे ग्रंथ कोणते? तर दीपवंश व महावंश. लक्षात घ्या, दीपवंश व महावंश हे भारत व श्रीलंकेच्या परस्पर संबंधाची माहिती देणारे ग्रंथ आहेत. यादवांची सत्ता कळसास कोणाच्या काळात गेली? तर यादवांची सत्ता ही दुसरा सिंघन यांच्या काळास कळसास गेली. गाहडवाळ सत्तेचा शेवट कुणी केला? तर गाहडवाळ सत्तेचा शेवट गजनीच्या मोहम्मद घुरीने केला. परमार सत्तेचा शेवट कुणी केला? तर परमार सत्तेचा शेवट हा 14व्या शतकाच्या आरंभी अल्लाउद्दीन खिलजीने केला. लक्षात घ्या, परमार सत्तेचा शेवट 14व्या शतकाच्या आरंभी अल्लाउद्दीन खिलजीने केला. रजिया कोण होती? रजिया कोण होती? तर रजिया ही अल्तमशची मुलगी होती. आणि अल्तमश हा कोण होता? तर अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान होता. लक्षात घ्या, रजिया ही अल्तमशची मुलगी जरी असली तरी अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान होता. निसर्गाचे वर्णन अतिशय काव्यमय कशात केलेले आहे? तर निसर्गाचे वर्णन अतिशय काव्यमय हे ऋग्वेदात केलेले आहे. भारतीय संगीताचा पाया कशाला मानला जातो? तर भारतीय संगीताचा पाया हा सामवेदाला मानला जातो. वैदिक काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी होती का नाही? तर होती. वैदिक काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी होती. संन्याश्रम हा कितवा टप्पा आहे? तर संन्याश्रम हा 4था टप्पा आहे. मिठाचा सत्याग्रह कसा होता? तर मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता. तिसरी गोलमेज परिषद कधी भरली? तर तिसरी गोलमेज परिषद हे 1932च्या नोव्हेंबरमध्ये भरली. 1937 मध्ये देशातील किती प्रांतात निवडणुका झाल्या? महत्वाचा प्रश्न आहे. सरळ सेवेमध्ये भरपूर वेळा विचारला गेला होता. 1937 मध्ये देशातील किती प्रांतात निवडणुका झाल्या? तर 11 प्रांतात. इंग्लंडचे प्रधानमंत्री चर्चिल यांनी कोणाला भारतात पाठवले? इंग्लंडचे प्रधानमंत्री चर्चिल यांनी भारतात स्टॅफर्ड यांना पाठवले. लक्षात घ्या, इंग्लंडचे जे काही प्रधानमंत्री होते चर्चिल, त्यांनी भारतात स्टॅफर्ड यांना पाठवले होते. आझाद रेडिओ कोणाचे आहे? तर आझाद रेडिओ हे उषा मेहता यांचे आहे. कल्पना दत्त यांना काय झाली? परीक्षेमध्ये सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. कल्पना दत्त यांना काय झाली? तिथं ऑप्शन असतात. जन्मठेप झाली, फाशी झाली, आत्महुती दिली, असं काही ऑप्शन देतात. तर कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. केरळमधील कोणत्या शेतकऱ्यांनी उठाव केला? तर केरळमधील मोपला या शेतकऱ्यांनी उठाव केला. कामगारांचे लढे कशाला पूरक ठरले? तर कामगारांचे लढे हे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. 1925 साली भारतात कोणत्या पक्षाची स्थापना झाली? तर 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. जुनागड हे कुठले संस्थान होते? तर जुनागड हे सौराष्ट्रातील संस्थान होते. 1946 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोव्यात जाऊन काय केले? तर 1946 साली डॉक्टर कुन्हा यांनी गोव्यात जाऊन
भाषण बंदीचा हुकूम मोडला. ग्रीस हा देश कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ग्रीस हा देश हेलास नावाने ओळखला जातो. अथेन्स हे नगरराज्य कशासाठी प्रसिद्ध होते? तर अथेन्स हे नगरराज्य कला, तत्वज्ञान व राजकीय विचारांसाठी प्रसिद्ध होते. ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव कोणता? तर ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव झ्यूस हा आहे. हडप्पाकालीन लोक कसे होते? तर हडप्पाकालीन लोक हे मूर्तीपूजक होते. लक्षात घ्या, हडप्पाकालीन लोक मूर्तीपूजक होते. हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळतात की नाही? तर हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत. हडप्पा संस्कृतीबाबत 4 विधाने दिले जातात, त्याच्यातलं एक विधान चुकीचं असू शकतं. आता इथंच 2 विधान आहेत. हडप्पाकालीन लोक कसे होते? तर हडप्पाकालीन लोक हे मूर्तीपूजक होते. हडप्पाकालीन संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत, तर तिथे मंदिरे आढळतात असं ऑप्शन देऊ शकतात. दिला होता परीक्षेमध्ये इव्हन. आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता? तर आर्यांचा आद्य ग्रंथ हा ऋग्वेद आहे. आर्यांच्या देवता म्हणजे काय? तर निसर्गातील विविध शक्ती हे आर्यांच्या देवता आहेत. जैन शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली? तर जैन शब्दाची उत्पत्ती जीन या शब्दापासून झाली. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कुठे दिले? तर गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन सारनाथ येथे दिले. प्राचीन काळी अरब काय होते? तर प्राचीन काळी अरब हे निसर्गपूजक होते. भारताच्या मूळ संविधानात किती भाग, कलमे आणि परिशिष्टे आहेत? तर भारताच्या मूळ संविधानात 22 भाग, 395 कलमे, 8 परिशिष्टे आहेत. सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय? तर एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. आता आपण नागरिकशास्त्राकडे वळलेलो आहेत. आता इथून जेवढे काही नागरिकशास्त्राचे प्रश्न आहेत हे सर्व 7वीच्या इतिहास पुस्तकाच्या मागील जो नागरिकशास्त्राचा भाग असतो त्याच्यातील आहेत. सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय? तर एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते म्हणजे काय? तर सामवादी राज्य. सरळ परीक्षेमध्ये असं विधान दिलं होतं, राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. सरळ एवढंच विधान आणि खाली वेगवेगळे ऑप्शन दिले होते, तर ते आहे साम्यवादी राज्य. उद्देशिकेमध्ये न्यायाचे किती प्रकार सांगितलेले आहेत? तर उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. समवर्ती सूचीत किती विषय आहेत? तर समवर्ती सूचीत 47 विषय आहेत. भारताच्या संविधानाने कोणत्या शासन पद्धतीची तरतूद केली आहे? भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे. स्वातंत्र्याच्या हक्कात आता कशाचा समावेश करण्यात आला आहे? तर स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात की नाही? तर भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येत नाहीत. धार्मिक कर लादण्यास संविधान काय करते? तर धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते. परमादेश म्हणजे काय? तर लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश. लक्षात घ्या, लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश हा म्हणजे परमादेश होय. अधिकार पृच्छा म्हणजे काय? तर कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. अधिकार पृच्छा म्हणजे काय? तर कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. उत्प्रेषण म्हणजे काय? तर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्याचा आदेश. लोकशाहीत नागरिकांवर कसली जबाबदारी असते? तर लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. तर हे काय आहे? समानतेचा हक्क. लक्षात घ्या, 2019च्या परीक्षेमध्ये पहा किंवा त्याच्या अगोदरच्या 18 मध्ये पहा, अशीच विधानं दिली होते, मधल्या लाईनी दिल्या होत्या, त्याच्यावरून आपल्याला ओळखायचं होतं. राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाही वेगळी वागणूक देता येत नाही. तर हे काय? तर हे समानतेचा हक्क आहे. लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. तर हे काय? समानतेचा हक्क आहे. हे विधान 2019च्या पेपर 2 मध्ये पडलं होतं. अशा पद्धतीने आपला सोशल स्टडीजचा पार्ट 4 जो की संभाव्य प्रश्नसंच 4 होता
तो संपलेला आहे। हा प्रश्नसंच तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। याची काठिण्य पातळी कशी होती ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा प्रश्नसंच तुम्ही लिहून घ्या, याचं रोज वाचन करा। जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्त्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाहीत, ही विनामूल्य सेवा आहे। सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील।